भगवान विष्णू म्हणतात की या जगात सर्वात मोठे दान कोणते आहे? नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण श्रोत्यांनो. आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. या कथेद्वारे आम्ही तुम्हाला या जगात सर्वात मोठे दान कोणते आहे जे केल्याने पूर्ण पुण्य मिळते आणि आपण वाईट लोकांना कसे ओळखू शकतो हे सांगणार आहोत. श्रोत्यांनो, या कथेद्वारे तुम्हाला वाईट लोक कसे ओळखायचे हे शिकायला मिळेल. तेव्हा कृपया ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण अपूर्ण ज्ञानामुळे मानवी जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. कथा सुरू करण्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. एकदा भगवान श्री हरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी क्षीरसागरमध्ये बसले होते. तेव्हा भगवान विष्णूजींनी पाहिले की देवी लक्ष्मी कोणत्यातरी विचारात आहे. माता लक्ष्मीजींना खोल विचारात पाहून भगवान विष्णूजी म्हणाले, हे देवी, आज तू कुठल्यातरी खोल विचारात बुडून गेली आहेस असे वाटते. तुझ्या मनातील प्रश्न निसंकोचपणे विचार, आम्ही तुमचे सर्व प्रश्न नक्कीच सोडवू. भगवान विष्णूचे म्हणणे ऐकून देवी लक्ष्मी म्हणाली, हे भगवान, आज माझ्या मनात एक कुतूहल निर्माण झाले आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की या जगात सर्वात मोठे दान कोणते आहे ज्यामुळे पुण्य प्राप्त होते, आणि वाईट लोकांना कसे ओळखायचे, मानव त्यांना कसे ओळखू शकतात. तेव्हा भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणाले, हे देवी, तू खरोखरच मानवजातीच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले आहे. हा प्रश्न मानवी जीवनात खूप मोलाचा आहे, म्हणून मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे एका महत्त्वाच्या माध्यमातून देत आहे. पण तुम्हाला ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐकावी लागेल. माता लक्ष्मीजींनी उत्तर दिले, हे प्रभू, मी ही कथा पूर्ण भक्तीने ऐकेन आणि संपूर्ण जगात या कथेचा प्रसार करीन. श्रोते हो, भगवान श्री हरी विष्णूजी देवी लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, एकेकाळी एका नगरात एका राजाने राज्य केले. राजा अतिशय बलवान, शूर आणि अत्यंत हुशार होता. सोबतच तो धर्मनिष्ठ आणि राजाचा राजा होता. राणी देखील खूप धार्मिक व्यक्ती होती आणि ती दररोज भगवान शिवाची पूजा करत होती. तो राजा आपले राज्य धार्मिक पद्धतीने चालवत होता. त्याच्या राज्यात कोणीही दुखी राहिला नाही, उलट सर्व लोक सुखसमृद्धीने जगले. त्यामुळे शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. तिथल्या प्राण्यांनीही एकमेकांना कोणतीही हानी पोहोचवली नाही. एकाच नदीत सिंह आणि शेळीनेही शांतपणे पाणी प्यायले. असेच दिवस जात होते. राजा म्हातारा होत होता आणि लग्न होऊन बरीच वर्षे उलटली होती, पण राजाला मूलबाळ नव्हते. जरी राजाने या प्रकरणाची फारशी काळजी केली नाही, तरी आपल्या प्रजेच्या सुखदुःखाची त्यांनी निश्चिंतपणे काळजी घेतली आणि प्रजेनेही त्यांच्यावर अपार प्रेम व त्यांचा आदर केला. एकदा राजा नेहमीप्रमाणे पत्नीसह शिव मंदिराकडे जात होता. तेव्हा अचानक त्याला दिसले की समोरच्या घरात एक महिला झाडू मारत आहे. राजा आणि राणी त्या स्त्रीच्या घराजवळून गेल्यावर त्या स्त्रीने त्यांना पाहताच तोंड फिरवले आणि पटकन घरात गेली. त्या स्त्रीचे हे वागणे राजा राणीला अजिबात आवडले नाही. त्यावेळी राजा आपल्या राणीसोबत भगवान भोलेनाथची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता. त्यामुळे त्याने त्या महिलेला काहीही बोलता थेट मंदिरात जाऊन शिवाची पूजा केली. पण राजवाड्यात पोचल्यावर राजाने आपल्या एका सैनिकाला बोलावून आज्ञा केली, तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या शहराच्या सीमेवर राहणाऱ्या त्या स्त्रीला तुझ्याबरोबर राजवाड्यात घेऊन ये. तू तिला कशासाठी आणत आहेस याबद्दल काहीही सांगू नकोस. फक्त तिला बोलावले आहे असे सांगा आणि आमच्याकडे घेऊन या. कथा सांगताना भगवान विष्णूजी पुढे म्हणतात, हे देवी, शिपायाला राजाची आज्ञा मिळताच तो ताबडतोब त्या महिलेच्या घरी पोहोचला. त्यावेळी महिलेचा पतीही घरी नव्हता. शिपाई तिला म्हणाला, राजाने तुला राजवाड्यात बोलावले आहे. हे ऐकून बाई मनात विचार करते, अखेर हा महाराजांचा आदेश आहे, मी नाकारू शकत नाही, मला राजदरबारात जावेच लागेल. त्यानंतर तो शिपाई त्या महिलेला घेऊन राजवाड्यात गेला. त्या ठिकाणी पोहोचल्यावर ती बाई राजाला नमस्कार करून म्हणाली, हे राजा, तू मला अचानक राजवाड्यात का बोलावले आहेस? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? त्या स्त्रीचे म्हणणे ऐकून राजा म्हणाला, एकदा मला सांग, आज सकाळी मी आणि माझी पत्नी शिवाच्या मंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड फिरवले आणि मला येताना पाहून तू तुझ्या घरात गेलीस. मला बघून तू असे का वागलीस?
तेव्हा ती स्त्री धीटपणे राजाला म्हणते, महाराज, तुम्ही जरी मला फाशीची शिक्षा दिली तरी माझा काही आक्षेप नाही. पण मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्या महालात मोठे विद्वान आणि पंडित आहेत. जर मी काही चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता की आमच्या गावात एक समज आहे की जो माणूस सकाळी तुमचा चेहरा पाहतो त्याचा संपूर्ण दिवस खराब होतो. कारण तुम्ही निपुत्रिक आहात, तुम्हाला अजून मूल झालेले नाही, म्हणूनच तुमचा चेहरा पाहून मी माझ्या घरात गेले. त्या स्त्रीचे असे शब्द ऐकून राजाला आश्चर्य वाटले. तो मनात विचार करतो की ही बाई परम सत्य सांगत आहे. एखाद्या नगराच्या राजाला अपत्य नसेल तर ते त्याच्या प्रजेसाठी अजिबात शुभ मानले जात नाही. त्यानंतर राजा त्या महिलेला तिच्या घरी परत जाण्याची परवानगी देतो. तेव्हा राजा मनात विचार करू लागतो की आता मी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन मूल होण्यासाठी यज्ञ करावा. असा विचार करून राजा आपल्या खोलीत आला आणि राणीला म्हणाला, आमच्या गावातील लोकांना आमचे तोंड पाहायलाही आवडत नाही, कारण आम्हाला अजून मूलबाळ झाले नाही. म्हणून आपण भगवान भोलेनाथच्या मंदिरात जावे आणि भगवान शिवाची प्रार्थना केली पाहिजे, म्हणजे आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. त्यानंतर राजा आणि राणी दोघेही भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचतात आणि भगवान शंकराची पूजा करतात आणि मुलाला जन्म देण्यासाठी यज्ञ आयोजित करतात. भगवान विष्णूजी कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, राजा आणि राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, परंतु यज्ञ पूर्ण होऊनही त्यांना मूल झाले नाही. त्यामुळे राजा अत्यंत निराश झाला. यज्ञातील अपयश आल्यामुळे यज्ञाचे आयोजन करणाऱ्या पुरोहिताच्याही मनात विचार आला की मी आजपर्यंत केलेला एकही यज्ञ यशस्वी झाला नाही. राजाच्या नशिबात एक दोष आहे आणि असे दिसते की देवाने त्याच्या नशिबात अपत्य प्राप्तीची शक्यता लिहून ठेवली नाही. त्यामुळेच त्याला मूल होण्यासाठी यज्ञ करूनही संतती प्राप्त झाली नाही. शक्य ते सर्व प्रयत्न करून राजा थकला होता आणि आता तो रात्रंदिवस मुलाच्या बाबतीत विचार करायचा. एके दिवशी राजाला अचानक आठवले की एक महात्माजी दुसऱ्या एका नगराच्या जंगलात राहतात, ज्यांची कीर्ती दूरवर पसरली आहे. राजाच्या मनात विचार येतो की कदाचित त्या महात्याकडे आपल्या समस्येवर काही उपाय असेल. मी त्यांच्याकडे गेलो तर कदाचित ते मला मुलगा होण्यासाठी काही उपाय सांगतील. राजा त्याच्या मनातील हा निर्णय घेऊन लगेच आपल्या राणीकडे जातो आणि तिला म्हणतो, हे प्रिये, दुसऱ्या नगराच्या जंगलात एक महान तपस्वी आणि ज्ञानी महात्माजी राहतात. ते आपल्याला मुलगा होण्यासाठी काहीतरी मार्ग सुचवू शकतात. राणीची संमती मिळाल्यावर राजा आणि राणी दोघेही महात्माजींच्या दर्शनासाठी दुसऱ्या जंगलाकडे निघाले. काही वेळाने राजा आणि राणी दोघेही जंगलात जाऊन महात्माजींच्या दिशेने जाऊ लागले. भगवान विष्णूजी पुढे म्हणाले, हे देवी. मग राजा आणि राणी जंगलात महात्माजींच्या झोपडीजवळ पोहोचतात. तिथे त्यांना ते महात्मा दिसतात, जी एका विशाल वृक्षाखाली ध्यानात मग्न आहे. हे दृश्य पाहून राजा आणि राणी काही वेळ शांतपणे उभे राहतात, जेणेकरून महात्माजींच्या ध्यानात कोणताही अडथळा येऊ नये. काही वेळाने महात्माजी ध्यानातून बाहेर येतात आणि डोळे उघडतात. तेव्हा त्यांना दिसले की राजा आणि राणी हात जोडून त्यांच्यासमोर उभे आहेत. त्या महात्माजींनाही त्या राजाबद्दल चांगलेच माहीत होते, म्हणून त्यांनी राजाला पाहताच ओळखले आणि राजाला म्हणाले, हे राजा, आज तू अचानक आमच्याकडे कशासाठी आला आहेस? तेव्हा राजाने नम्रपणे महात्माजींना नमस्कार केला आणि महात्माजींना आपली दुर्दशा सांगितली. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ कसे केले ते सांगितले, पण सर्व काही व्यर्थ गेले. हे सर्व ऐकून महात्माजी काही क्षण शांत झाले आणि त्यांनी डोळे मिटले आणि राजाच्या जीवनातील घटनांचे आंतरिक दृष्टिकोनातून निरीक्षण करण्यास सुरुवात केली. काही वेळाने महात्माजींनी डोळे उघडले आणि गंभीर स्वरात म्हणाले, राजा, मी तुझ्या जीवनात असे सत्य पाहिले आहे की ते ऐकून तुला त्रास होईल. तुझ्या मागील जन्मात केलेल्या पापाचे परिणाम तुझ्या नशिबावर होतील. या जन्मात तू असे घोर पाप केले आहेस की तुला या जन्मात मूल होण्याची शक्यता नाही. कथा सांगताना भगवान विष्णूजी पुढे म्हणतात, हे देवी, महात्माजींचे म्हणणे ऐकून राजाने त्यांच्या पाया पडून विनवणी केली, हे महात्मा, कृपा करून असे बोलू नका. फक्त तुम्हीच आमच्या समस्येवर उपाय शोधू शकता. काहीतरी उपाय सुचवा. राजाची ही चिंता पाहून महात्मा म्हणाले, हे राजा, ही अधीरता तुला शोभत नाही. असे म्हणत महात्माजी काही वेळाने आपल्या झोपडीत जातात.
आणि काही वेळाने हातात खीर घेऊन बाहेर येतात. त्यांनी ती खीर राजाला दिली आणि म्हणाले, राजा, राजवाड्यात पोहोचल्यावर तू आणि राणी दोघांनी ही खीर स्नान करून नंतर प्रसाद म्हणून स्वीकारावी. असे केल्याने तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. पण राजा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मुलगा फक्त 20 वर्षांचा असेल. ज्या दिवशी तुमचा मुलगा 20 वर्षांचा होईल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. महात्माजींचे हे शब्द ऐकून राजा खोल विचारात बुडाला. तो मनात विचार करू लागला की निदान 20 वर्षे तरी अपत्य प्राप्तीचा कलंक पुसला जाईल. राजाने हे मनापासून मान्य केले आणि महात्माजींना विनंती केली, हे महात्मा, आम्ही तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारले आहे. कृपया आम्हाला ही संधी द्या. महात्माजींनी राजाला आशीर्वाद दिला. यानंतर राजा आणि राणी आपापल्या रथात बसून राजवाड्यात परतले. राजवाड्यात पोहोचल्यावर राजा आणि राणी इत्यादी खीर श्रद्धेने स्वीकारतात. ती भगवान भोलेनाथजींचा प्रसाद मानतात. काही दिवसांनी राणी गरोदर राहते. त्यामुळे ही आनंदाची बातमी ऐकून राजाने महात्माजींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. राजाने आपल्या रथात बरीच फळे, फुले, कपडे आणि इतर भेटवस्तू ठेवल्यात आणि जंगलात महात्माजींच्या झोपडीकडे निघाला. झोपडीजवळ आल्यावर राजा महात्माजींजवळ गेला. महात्माजी ध्यानात मग्न बसले होते. राजा त्यांच्याकडे गेला आणि त्यांना वस्त्रे, फळे आणि फुले अर्पण केली आणि आदरपूर्वक नमस्कार केला आणि म्हणाला, हे महात्मा, आपल्या कृपेनेच आम्हाला संततीचे सुख मिळणार आहे, म्हणून कृपया या भेटवस्तू स्वीकारा. राजाची विनम्रता आणि कृतज्ञता पाहून महात्माजी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाची भेट स्वीकारली आणि त्याला आशीर्वाद दिले आणि म्हणाले, तुझी भक्ती आणि दृढनिश्चय तुझ्या जीवनात फळ देत आहे. तो अमूल्य आहे. जा, तुझी मुले सद्गुणी आणि धर्मनिष्ठ व्हावी. कथा सांगताना भगवान विष्णूजी पुढे म्हणतात, हे देवी, दिवस असेच जात होते. शेवटी तो शुभ दिवस आला जेव्हा राजाला पुत्र झाला. पुत्राच्या जन्माने आनंदाचे वारे वाहू लागले. राजवाड्यात राजाने मुलाच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण शहरात उत्सव आयोजित केला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव शांतनू ठेवले. शांतनू त्याच्या वडिलांप्रमाणेच त्यांनी धर्मनिष्ठा, आत्मसाक्षात्कार, शौर्य आणि भक्ती हे गुण दाखवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे राजाचे हृदय अभिमानाने भरले. शांतनूचे गुण आणि आचरण पाहून सर्वांना खात्री होती की एक दिवस तो आपल्या वडिलांसारखा महान राजा होईल. जसजसा वेळ निघून गेला तसतसे राजाचे हृदय अभिमानाने आणि आनंदाने भरून गेले. जणू काही अवघ्या जगाचे सुख त्याला आपल्या मुलामध्ये सापडू लागले. राजा आपल्या मुलाच्या प्रेमात इतका मग्न झाला होता की आपला मुलगा फक्त 20 वर्षांचा आहे ही महत्वाची गोष्ट तो विसरला. कथा सांगताना भगवान विष्णूजी पुढे म्हणतात, हे देवी, मग एके दिवशी जेव्हा राजाला आठवले की आपला मुलगा वार फक्त 20 वर्षे जगणार आहे, तेव्हा राजाचा मुलगा शंतनू 15 वर्षांचा होता. तेव्हा राजाला आपल्या मुलाची काळजी वाटू लागली. याच काळात दुसऱ्या एका शहरात एक अतिशय शक्तिशाली राजा होता. त्याची एकुलती एक मुलगी होती. ती तिच्या सौंदर्य आणि दयाळूपणासाठी प्रसिद्ध होती. जणू स्वर्गातील देवदूतच पृथ्वीवर आली होती, कारण तिने तिच्या पालकांकडून धर्म आणि मूल्यांचे शिक्षण घेतले होते. म्हणून ती दररोज सकाळी उठून पक्ष्यांना अन्न पुरवत असे. तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नव्हते. एके दिवशी शंतनूच्या वडिलांना कळाले की एक शूर आणि पराक्रमी राजा आहे, ज्याची मुलगी गुणांची खाण आहे आणि खूप सुंदर आहे. त्याचा मुलगा शंतनूचा विवाह अशा पवित्र आणि तेजस्वी मुलीशी करणे योग्य ठरेल. मी अशीच मुलगी शोधत होतो, जिच्याशी माझ्या मुलाशी लग्न करू शकेन आणि आमचा वंश सांभाळू शकेन. असा विचार करून राजाने मनात ठरवले की तो राजाला मुलीच्या लग्नाबाबत विचारायचे, म्हणजे त्याचा मुलगा शंतनूचा विवाह त्या सुंदर आणि धार्मिक मुलीशी करता येईल. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी. तेव्हा शंतनूच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव दुसऱ्या नगराच्या राजाकडे दूताद्वारे पाठवला. हा प्रस्ताव दुसऱ्या नगराच्या राजाने ऐकला तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आता माझ्या मुलीशी लग्न करावे. आणि मी असे ऐकले आहे की या राजाच्या मुलाचे वय फक्त 20 वर्षे आहे. या राजाचा मुलगा अत्यंत कर्तबगार, शूर आणि धर्मनिष्ठ आहे. त्याच्या आयुष्याचे भवितव्य अनिश्चित असले तरी जर त्याला मुलगा झाला तर त्याचा वंश वाढतच जाईल, ज्यामुळे मुलगी देखील आपल्या मुलासह आनंदी असेल.
हे विचार मनात ठेवून राजाने शंतनूचा विवाहाचा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला। त्यानंतर काही दिवसांतच एका शुभ मुहूर्तावर शंतनूचे त्या राजकन्येशी लग्न झाले। ती राजकन्या सुंदर तर होतीच, पण तिचा स्वभावही खूप दयाळू होता। भुकेल्या किंवा असहाय प्राण्याला खायला दिल्याशिवाय ती स्वतः अन्न खाणार नाही, हा नियम तिने लहानपणापासूनच अंगीकारला होता। लग्नानंतर राजकन्येचा हा नियम तिच्या सासरच्या घरीही कायम राहिला। रोज सकाळी ती राजवाड्याच्या गेटवर जाऊन गरजू लोकांना खाऊ घालायची आणि स्वतःच्या हाताने त्यांना अन्न दान करायची। तिचा दयाळूपणा पाहून राजवाड्यातील सर्व लोक तिचा खूप आदर करू लागले। वेळ हळूहळू जात होता आणि दिवसेंदिवस शंतनूचे वयही वाढत होते। राजा आणि राणीला काळजी वाटत होती की आपला मुलगा आता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे। शंतनू केवळ 20 वर्षे जगेल हे महात्माजींचे भाकीत त्यांना नेहमी आठवत असे। हे दुःखद सत्य फक्त राजा आणि राणीलाच माहीत होते। राजवाड्यात चिंतेचे वातावरण नको म्हणून त्याने हे इतर कोणाला सांगितले नाही। शंतनूचे वय जसजसे वाढत होते तसतशी राजाराणीची चिंताही वाढत होती। त्याचे आपल्या मुलाबद्दलचे प्रेम आणि आसक्ती इतकी होती की त्याला इच्छा असूनही या चिंतेपासून मुक्त करता आले नाही। कथा सांगताना भगवान विष्णूजी पुढे म्हणतात, हे देवी, मग तो दिवसही येतो जेव्हा शंतनूच्या आयुष्यात फक्त 3 दिवस उरतात। राजाराणीचे मन जड होते। राजा पुन्हा पुन्हा मनात विचार करू लागला, आता मी काय करू? 3 दिवसांनी माझा मुलगा माझ्यापासून कायमचा निघून जाईल। मी त्याला वाचवू शकत नाही का? या दुःखाने राणीलाही काळजी वाटली आणि ती प्रत्येक क्षणी आपल्या मुलाच्या आयुष्याची कामना करत राहिली। त्यामुळे त्यांच्या मुलाच्या आसक्तीने ते आजारी आणि अशक्त झाले होते। दोघेही इतके दुखी झाले होते की त्यांनी अन्न खाणेही सोडले होते, पण त्यांनी आपले दुःख कोणालाच सांगितले नाही। आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून राजवाड्यातील लोकांनी दुःखी आणि चिंताग्रस्त व्हावे असे त्याला वाटत नव्हते। मग शेवटचा दिवसही आला, ज्या दिवशी शंतनूचे आयुष्य पूर्ण होणार होते, म्हणजेच त्याचा मृत्यू होणार होता। मग त्या दिवशी पहाटे होताच राजा आणि राणी आपल्या चिंता आणि दुःखाने व्याकुळ होऊन भगवान भोलेनाथाच्या मंदिरात बसले आणि त्यांची पूजा करू लागले आणि म्हणाले, हे परमेश्वरा, तू देवांचा देव महादेव आहेस। आम्हाला आमच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन करण्याची शक्ती दे। आम्हाला माहित आहे की नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही, ते घडणारच आहे, पण आमच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे। दुसरीकडे राजकुमार शंतनूची पत्नी तिच्या दैनंदिन धार्मिक कार्यात गुंतलेली होती, गरीब आणि गरजूंना अन्न पुरवत होती। तिला तिच्या पतीच्या वयाबद्दल काहीच माहिती नव्हती, म्हणून ती आपल्या कामात व्यस्त होती। या दरम्यान धर्मराजींनी पाहिले की आज राजकुमार शंतनूचा मृत्यू झाला आहे आणि त्यांनी ताबडतोब आपल्या 2 मुख्य दूतांना बोलावून घेतले आणि त्यांना काही वेळाने राजकुमार शंतनूचे प्राण यमलोकात घेऊन येण्यास सांगितले। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की या राजकुमाराचे प्राण एका विशिष्ट कारणाने होणार आहे। त्याचा मृत्यू एका बैलाच्या मारण्याने होणार आहे। जेव्हा बैल राजकुमार शंतनूला मागून धडक देईल तेव्हाच त्याचा जीव आपल्यापर्यंत येईल। यासाठी तुम्ही दोघे एका बैलाकडे जा आणि राजकुमार शंतनूला मारण्यासाठी त्याला प्रेरित करा। धर्मराजाच्या आज्ञेनुसार दोन्ही दूत यमलोकातून पृथ्वीवर जाण्यास तयार झाले। भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, ते 2 यमदूत राजकुमार शंतनूचा प्राण घेण्यासाठी आकाशमार्गे पृथ्वीवर पोहोचतात। दुसरीकडे धर्मराजाच्या मायाजालाच्या प्रभावामुळे एका बैलाच्या मनात विचार आला की मी राजवाड्याच्या सुंदर बागेत प्रवेश करून फिरायला जावे आणि मग कोणत्याही अडथळ्याशिवाय बैल राजवाड्याच्या बागेत गेला आणि इकडे तिकडे चरायला लागला। त्याच वेळी ते दोघे यमदूतही राजवाड्यात बैलाकडे लक्ष ठेवून होते। काही वेळाने राजकुमार शंतनू नेहमीप्रमाणे बागेत फेरफटका मारण्यासाठी आला। शंतनूला तिथे बैल असल्याचे समजले नाही। तो आपल्या विचारात हरवून बागेत फिरू लागतो। मग दोन्ही यमदूत आपल्या मनात विचार करतात, आता थोड्याच वेळात राजकुमार शंतनूच्या आयुष्याचा अंत होईल। हा बैल राजकुमारावर कधी हल्ला करेल त्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत। मग आपण त्याचा प्राण घेऊन यमलोकात परत येऊ। ते दोघे दूत असा विचार करत असतानाच असे घडले की दुसऱ्या शहरात एक गरीब ब्राह्मण राहत होता।
त्या ब्राह्मणाला एक मुलगी होती, जिचे त्याने कालांतराने लग्न केले. पण दुर्दैवाने तिच्या मुलीचा नवरा दुष्ट स्वभावाचा माणूस होता, जो खूप मद्यपान करत होता, जुगार खेळत होता आणि इतर स्त्रियांशी संबंध ठेवत होता. एवढेच नाही तर तो अनेकदा दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून तिला घराबाहेर काढायचा. त्याच्या या सवयीमुळे त्या गरीब ब्राह्मणाच्या मुलीला खूप दुःख आणि त्रास होऊ लागला. पण जेव्हा ती गरीब ब्राह्मण मुलगी काही काळ पती सोबत राहिली, तेव्हा एके दिवशी ती गरोदर राहिली. त्यामुळे एके दिवशी पतीच्या मारहाणीला कंटाळून ती त्याला सोडून वडिलांच्या माहेरी येते. ती म्हणाली, बाबा, आजपासून मी माझ्या पतीसोबत राहू शकत नाही, कारण तो मला रोज मारतो आणि त्याच्या वागण्याला कंटाळून मी माझ्या तुमच्या घरी आले आहे. मला माफ करा. तिचे वडील आता खूप म्हातारे झाले होते आणि आता त्यांच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नव्हते. त्यामुळे त्यांना दररोज शहरातील वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन भिक्षा मागावी लागत होती, जेणेकरून ते भगवान विष्णूंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करू शकतील. विष्णूजी पुढे कथा सांगतात, हे देवी, जेव्हा त्यांच्या मुलीची गर्भधारणा पूर्ण झाली, तेव्हा तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. पण बाळंतपणानंतर तिला खूप भूक लागली. तिला अन्नाची गरज होती. प्रसूतीनंतर तिची भूक अनेक पटींनी वाढते, म्हणून ती तिच्या वडिलांकडे जेवण मागू लागली. दुर्दैवाने तिचे वडील सकाळपासून शहरात भिक्षा मागण्यासाठी जात होते, पण तो रोज भिक्षा मागत असल्यामुळे त्या दिवशी त्याला कोणीही भिक्षा दिली नाही. भगवान विष्णूजी कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, गरिबी हा कोणत्याही मनुष्यासाठी सर्वात मोठा शाप आहे आणि तो त्याच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. त्या गरीब ब्राह्मणाला कोणीही अन्न दिले नाही, म्हणूनच तो रिकाम्या हाताने घरी परतला. तेव्हा त्याची मुलगी भुकेने व्याकुळ झाली होती. ती तिच्या वडिलांना म्हणाली, आता मला भूक सहन होत नाही. 3 दिवस झाले मी एकही दाणा अन्नाचा खाल्ला नाही. आता असे वाटत आहे की या भुकेमुळे माझे प्राण निघून जातील. तेव्हा तिचे वृद्ध वडील आपल्या मुलीचे सांत्वन करतात आणि म्हणतात, मुली, मी लवकरच परत येईन. मी आता दुसऱ्या शहरात जाईन आणि राजाच्या महालाच्या दारात जाऊन भिक्षा मागीन. तिथून मला काही मिळाले तर मी तुझ्यासाठी घेऊन येतो. असे आपल्या मुलीला सांगून वृद्ध ब्राह्मण तेथून निघून गेला. या दरम्यान राजकुमार शंतनूची पत्नी, जी दररोज गरिबांना अन्न पुरवत असे, त्या दिवशी त्या नगरीचा राजा आणि राणी दोघेही अत्यंत आजारी पडले, कारण ते आपल्या मुलाच्या आसक्तीमुळे खूप काळजीत होते आणि शंतनूची बायको तिच्या खोलीत होती. त्यामुळेच आज ती गरिबांना जेवण देऊ शकली नाही. पण तिने आपल्या नवऱ्यासाठी अन्न तयार केले होते आणि जेवणाचे ताट तयार केले होते, जेणेकरून तिचा नवरा बागेतून परतल्यावर ती त्याला खाऊ घालेल. भगवान विष्णूजी कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, इथे वृद्ध ब्राह्मण राजवाड्याच्या दारात पोहोचतो. राजपुत्राच्या पत्नीने त्याला पाहिले, तेव्हा तिला वृद्ध ब्राह्मणाची दया आली. त्यानंतर वृद्ध ब्राह्मण राजकुमारीकडे पाहतो आणि म्हणतो, मुली, जर मला यापैकी काही अन्न मिळाले तर खूप उपकार होतील. राजपुत्राच्या पत्नीला त्या ब्राह्मणाला पाहून खूप वाईट वाटले. हा गरीब ब्राह्मण आहे, जो भुकेला आहे आणि माझ्याकडे अन्न मागतो आहे, असा विचार करून राजकन्येची पत्नी त्याला जेवण देण्यास तयार झाली. मी माझ्या पतीसाठी दुसरे अन्न तयार करेन. आता या क्षणी या भुकेल्या ब्राह्मणाला मदत करणे अधिक महत्त्वाचे आहे, असा विचार करून राजपुत्राच्या पत्नीने आपल्या पतीसाठी तयार केलेले अन्न भुकेल्या ब्राह्मणाला दिले. यानंतर ब्राह्मण जेवणाचे ताट घेऊन आपल्या नगराकडे निघून गेला आणि अन्न घेऊन आपल्या घरी परतला. दुसरीकडे बागेत फिरायला गेलेला राजकुमार शंतनू आपल्या खोलीत परतत होता. बागेबाहेर उभे असलेले यमदूत राजपुत्राचा प्राण घेण्यास तयार झाले होते आणि धर्मराजाच्या भ्रमाने प्रेरित होऊन एक बैलही तिथे फिरत होता. ते 2 यमदूत मनात विचार करत होते की आता फक्त काही क्षण उरले आहेत आणि बैलाने राजपुत्राला मागून मारताच आपण राजपुत्राचा जीव घेऊन यमलोकात परत जाऊ. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, इथे तो वृद्ध ब्राह्मण आपल्या घरी पोहोचला आणि त्याने लगेच आपल्या भुकेल्या मुलीला ते अन्न दिले. तेव्हा त्याची मुलगी त्याला विचारू लागली, बाबा, तू हे अन्न कुठून आणलेस? तेव्हा वृद्ध ब्राह्मणाने उत्तर दिले, मुली, हे अन्न मला दुसऱ्या नगराच्या राणीने दिले आहे.
त्या नगराच्या राजाची सून खूप दयाळू आणि उदार मनाची आहे. तिने माझ्यावर दया दाखवली आणि मला हे स्वादिष्ट अन्न दिले. हे अन्न पाहून त्या वृद्ध ब्राह्मणाच्या कन्येच्या आत्म्यातून आशीर्वाद येऊ लागले. ती देवाकडे प्रार्थना करू लागली, हे देवा, ज्याने माझ्या वडिलांना हे अन्न दिले तिचे सौभाग्य अमर राहो आणि ती सदैव सौभाग्यवती राहो. अन्नाचा तुकडा तोंडात टाकताच तिचा आत्मा तृप्त झाला आणि राणीचा नवरा दीर्घायुष्य व निरोगी राहो असे मनापासून आशीर्वाद तिच्या आत्म्यामधून निघू लागले. इकडे राजकुमार शंतनू आपल्या वाड्याकडे जात होता आणि बागेबाहेर उभे असलेले यमदूत त्याच्या मृत्यूची आतुरतेने वाट पाहत होते. पण राजकुमार बागेत बैलासमोर पोहोचताच त्या बैलाने लगेचच त्याला पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न केला. तो त्याच्या शिंगाने राजकुमारला मारणारच होता की अचानक दोन देवदूत तिथे दिसतात आणि त्यांच्या दैवी शक्तीने त्यांनी बैलाला बेशुद्ध केले. त्या बैलाला हालचालही करता येत नव्हती. त्याच्यात पुढे जाण्याची अजिबात ताकद उरली नव्हती. यावर बैल मनात विचार करू लागला, मला काय झाले आहे? आताच मी या राजपुत्राला मागून आदरायला आलो होतो आणि आता मला स्वतःला चालता येत नाहीये. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, हे सर्व त्या ब्राह्मणाच्या भुकेल्या मुलीच्या आशीर्वादाचा परिणाम होता. तिने दिलेल्या आशीर्वादाच्या सामर्थ्याने देवदूत तिथे उभे राहिले आणि म्हणाले, हे यमदूत, तू या राजपुत्राचा जीव घेऊ शकत नाहीस. जसा एखादा शाप काम करू शकतो तसाच आशीर्वादही काम करू शकतो. आता ते दोन देवदूत राजकुमार आणि बैलामध्ये आशीर्वादाच्या भिंतीसारखे उभे होते आणि राजकन्येचा आशीर्वाद त्यांना मृत्यूच्या वेळी पुढे जाऊ देत नव्हती. तेव्हा ते यमदूत त्या देवदूतांना म्हणतात, हे देवदूत, तुम्ही सर्व येथून परत जा आणि आम्हाला आमचे कार्य करू द्या, कारण या राजपुत्राचा प्राण घेऊन यमलोकात परत यावे हे आमचे ध्येय आहे. तेव्हा देवदूतांनी ठामपणे उत्तर दिले, नाही, हे आमच्या उपस्थितीत कधीही होऊ शकत नाही, कारण भगवान शिवाने आम्हाला येथे पाठवले आहे. दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाली आणि नंतर या वादाचे रूपांतर युद्धात झाले. देवदूतांच्या अतुलनीय सामर्थ्यासमोर यमदूत हतबल झाले आणि पराभव स्वीकारून ते यमलोकात परतले. यमलोकात गेल्यावर यमाचे दूत धर्मराजांना म्हणाले, महाराज, आम्ही त्या राजपुत्राचे प्राण परत आणू शकलो नाही. तेव्हा धर्मराजजी आपल्या दूतांना म्हणतात, तुम्ही रिकाम्या हाताने का परत आलात? धर्मराजजींचे म्हणणे ऐकून यमदूत म्हणाले, महाराज, आपण त्या राजपुत्राचा प्राण घ्यायला गेलो होतो, पण अचानक नकळत दोन देवदूत येऊन आपल्या समोर उभे राहिले आणि आपली कोणतीच शक्ती त्यांच्या समोर काम करू शकली नाही. हे ऐकून धर्मराज विचारमग्न झाले आणि म्हणाले, अशी कोणती महाशक्ती आहे जी त्या राजपुत्राच्या मृत्यूच्या मार्गात अडथळा ठरत आहे? मग ते यमदूत धर्मराजजींना म्हणतात, हे महाराज, त्यांच्या दान आणि आशीर्वादाची एक शक्ती आहे ज्याने देवदूतांना आणखी सामर्थ्यवान बनवले आहे. तेव्हा धर्मराजजी आपल्या दूतांना म्हणतात, हे काम तुम्ही करू शकणार नाही. मला स्वतः पृथ्वीवर जाऊन त्या राजपुत्राचा प्राण घ्यावा लागेल. कथा सांगताना भगवान विष्णूजी पुढे म्हणतात, हे देवी, आपल्या देवदूतांना हे सांगून धर्मराजजी स्वतः पृथ्वीवर पोहोचतात आणि त्या राजाच्या महालाच्या बागेत प्रकट होतात. तिथे धर्मराजजी त्या देवदूतांना म्हणतात, हे देवदूत, तुम्हाला माहित नाही की कायद्याचा नियम अपरिवर्तनीय आहे. जेव्हा एखाद्याचे आयुष्य संपले तेव्हा त्याला नरकात जावे लागते आणि या राजपुत्राचे जीवन देखील संपले आहे, म्हणून मी त्याचा जीव घ्यायला आलो आहे. मी तेव्हा देवदूत यमराजांना म्हणाले, हे भगवान, आम्हाला सांगा की ब्रह्माजी आणि विष्णूजींनाही शाप सहन करावा लागला तर या राजपुत्राला भुकेल्यांना अन्न देण्याचे वरदान मिळू शकत नाही का? त्या देवदूतांचे म्हणणे ऐकून धर्मराजजी त्या देवदूतांना म्हणतात, तुम्ही खरे बोलत आहात, पण आता मला काय करावे लागेल? मग ते देवदूत धर्मराजजींना म्हणाले, हे भगवान, कृपया या राजपुत्राचे वय 100 वर्षे वाढवा. त्यानंतरच तुम्ही या राजकुमाराचे प्राण घेण्यास येऊ शकता. आणि हा भगवान शिवाचा आदेश आहे. त्या देवदूतांच्या सल्ल्यानुसार धर्मराजजींनी राजकुमार शंतनूचे वय 100 वर्षे वाढवले आणि ते यमलोकात परतले. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, भुकेल्या माणसाला अन्नदान करण्याच्या पुण्यामुळे त्या राजपुत्राचा मृत्यू टळला आणि त्याचे आयुर्मानही वाढले. म्हणूनच अन्नदान करणे हे सर्वात मोठे दान आहे असे म्हटले जाते. भुकेल्या माणसाला अश्वमेध हे यज्ञाच्या फळासारखेच आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी,
आता तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तेव्हा माता लक्ष्मीजी भगवान श्री हरी विष्णूजींना म्हणतात, हे प्रभू, आज तुम्ही माझे सर्व प्रश्नही सोडवले आहेत, म्हणून मी तुम्हाला खात्री देते की ही कथा मी नक्कीच जगभर पोहोचवेल. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या कुटुंब आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीहरी विष्णू देवाचे नाव नक्की लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय.